नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी। तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद। आज हे 80-20 वगैरे काही चालणार नाही। या ठिकाणी आमचा असणारा कॅम्पस मधूनच मी म्हणतो त्यांनी डिग्री घेतली की त्याला जॉबला पाठवलं पाहिजे, त्याच्या जाहिराती सुद्धा काढू नका। आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो 11 जूनला जेव्हा ही अधिसूचना आली, भाई अधिसूचना आली, याच्यात असं सांगतंय नवीन सेवा प्रवेश नियमावली जी अधिसूचना त्याच्यामध्ये असं सांगतंय DMER ची भरती होते, 80% या जागा मुलींना राखीव असतील आणि 20% मुलांना राखीव असतील। संविधानाचं जे 14 ते 18 कलम आहे आणि उपस्थित सर्व नेते, उपोषण करते, अतिशय धक्कादायक आहे की गेल्या किती दिवस झालं, 14 दिवस झालं आणि याच्यावर तोडगा निघत नाही। 3 उपोषण करते बसलेले आणि त्यात एक जणाची तब्येत आता खालावत चाललेली आहे। सकाळी त्यांनी उलट्या सुद्धा त्या ठिकाणी केलेल्या आहेत। मला अशी शंका निर्माण व्हायला लागली आहे की या सगळ्या जिल्हाधिकारी आणि सरकारला आमचा हत्याकांड घडवण्याची परमिशन दिली की काय, असा आता शंका निर्माण व्हायला लागली। कारण अशाच पद्धतीने जलसमाधीचं पत्र देऊन खामगाव त्या ठिकाणची जिगाव प्रकल्पासाठी पवार नावाच्या आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मी 15 ऑगस्टला जलसमाधी घेतोय असं पत्र दिलेलं असताना त्याची दखल घेतली नाही आणि शेवटी तो आंदोलक त्या ठिकाणी वाहून गेला। आज सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगतोय की आमच्या विद्यार्थ्याची या ठिकाणी या बेरोजगार तरुणाची तब्येत खालावत चालली, त्याच्या जीवाला धोका निर्माण झालाय, तरी सुद्धा या कलेक्टरला असेल राज्य सरकारला जाग येत नाही। 4 दिवसापासून आमचे उपोषण करते माशासारखे तडफडतायत, कुणी उलट्या करतय, कुणाला चक्कर येते, कुणी वैद्यकीय अधिकारी सुद्धा तपासायला येत नाही। आणि मग आमचं या ठिकाणी हत्या होऊन आमची संस्थात्मक प्रशासनात्मक हत्या करून पुन्हा एक रोहित यमुला तुम्ही घडवणार आहेत का, हा प्रश्न सुद्धा आज मी या माध्यमातून विचारतो। रोहित यमुला सुद्धा बाबासाहेबांचा फोटो घेऊन बसला, शेवटी निराश झाला आणि या संस्थात्मक हत्येला बळी पडला। आज दिल्लीला आंदोलन आहे, आझाद मैदानाला आंदोलन केलंय, राज्यभर आंदोलन सुरू आहे, तरी सुद्धा न्याय मिळत नाही। या गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला जाग येत नाही। अरे इतर उपोषण आम्ही बघतो तर मंत्र्याच्या रांगा लागतात, कुणी खांद्यावर बसतंय, कुणी डोक्यावर बसतंय, बसायला मंत्र्याला जागा नसते। आणि आमच्या उपोषणाला स्थानिकचा आमदार काय पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी येऊन भेटत नाही, खासदार येऊन भेटत नाही। हे दुर्दैव आहे, हे नाकारलं जातंय, हा भेदभाव आहे, ही असमानता आहे। संविधानाचा 14, 15, 16 कलम सांगितल्या, धीरज कुमार नावाचा अधिकारी म्हणतो संविधान शिकू नका। अरे तू बसला त्या खुर्चीवर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे बसलेला आहे, नाटक चालणार नाही। धीरज कुमार असेल किंवा हसन मुश्रीफ, काय नाव त्याचं, काय बायला दिलाय बाबा आरोग्य मंत्रीनी, त्यालाच आरोग्याची गरज आहे। म्हणायचं मेल नर्सेस, मग आता आम्ही म्हणायचं का हसन मुश्रीफला मेल आरोग्य मंत्री, आम्ही म्हणायचं का मेल मुख्यमंत्री, म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्र्याचा दर्जा पण आम्हाला मात्र मेल नर्सेस का, स्टाफ नर्सेस का होऊ शकत नाहीत आम्ही? आमच्या सोबत 80-20चा भेदभाव कशासाठी? अरे बाबा असं 80-20 मी ज्यावेळेस मुद्दा वाचला तर मला त्या ठिकाणी वेगळं वाटलं। अरे 80-20, अरे बिस्किट सुद्धा 50-50 आलंय।
बिस्किट सुद्धा 50-50 आलंय आणि नोकऱ्यामध्ये T20 करायला निघाले. WHO चा जागतिक पातळीवरचा अहवाल आहे, तो अहवाल शासनाने बघावा. अनेक डॉक्टरांची आम्ही माहिती काढली, 2-2 हॉस्पिटल सांभाळतात. सरकारचे सगळे हॉस्पिटल जर कोण सांभाळत असेल तर ते नर्स सांभाळतात. त्याच्यामुळे नर्सला डॉक्टरचा दर्जा मिळाला पाहिजे, समानतेचा दर्जा मिळाला पाहिजे. 80-20 50-50 चालणार नाही, तर सगळ्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. ही सुद्धा आमची या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा असणारी भूमिका आहे. समान दर्जा द्या. हा भेदभाव कशासाठी? बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूलभूत हक्क आणि अधिकाराची विटंबना कशासाठी? हे अशा पद्धतीने जर GR काढत असतील तर धीरज कुमार सारख्यावर या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही सुद्धा मागणी करतोय. आणि नाटकं करू नका. तुम्हाला वाटत असतील इथं पडतील, कंटाळून जातील. राज्य सरकारला इशारा देतोय, आमचा अंत बघू नका. या हसन मुश्रीफला दीपक केदार काय ते कोल्हापूर मधून येऊन दाखवलंय. पुन्हा नर्सेस साठी याची वेळ आली तरी सुद्धा सोडणार नाही. आम्हाला माहित आहे चांगलं काय कुठं चालतंय. महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करून दिलं, करून टाकू. मुख्यमंत्र्याला महाराष्ट्रात फिरू दिलं जाणार नाही. जर आता आमच्या या आंदोलकांच्या जर केसाला जरी धक्का लागला तरी राज्य सरकारला हे महागात पडेल असा इशारा सुद्धा या माध्यमातून आज मी देतो. आम्ही सोडणार नाही. आमचा हक्क तुम्ही हिसकावून घ्यायला लागला. त्या आधी बनसोडे बघतोय मी, पोलिसांशी भिडतोय, आझाद मैदानावर लढतोय, पण तिथं असणारा आम्हाला नाकारलं जात, विचारलं जात नाही. म्हणजे सरकारने आम्हाला जणू काय ढकलून दिलंय, मरा तिकडे काय करायची करा, आम्ही तुमचे प्रश्नच मार्गी लावणार नाही. असं कसं होऊ शकतं? म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही बलिदान मागताय. आज बलिदानाची वेळ आली आमच्यावर. या मुलाच्या आई वडील, त्याचं कुटुंब आज अस्वस्थ आहे. 4 दिवस झालं त्याच्या पोटात पाण्याचा कण नाहीये, अन्न नाहीये. पोलिसांच्या दबावाने आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न करता. नाटक करू नका. या विद्यार्थ्याला टच जरी केलं तर महाराष्ट्रामध्ये पॅन्थर कुणालाही सोडणार नाही. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या YBN न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.